केवळ एका दुष्काळाचा धडा घेऊन छत्रपती शाहू महाराजांनी संस्थानाचे स्वतंत्र सिंचन धोरण आखले। राजा लोकहितदक्ष असला की प्रजेची कशी चौफेर प्रगती होते याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे राधानगरी धरण हे एक आदर्श घेण्यासारखे आहे। कोल्हापूर संस्थानचे अधिपती छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या जीवन कार्यामधील एक महत्त्वाचा भाग म्हणजे राधानगरी धरण। हे धरण कशा पद्धतीने बांधलं या व्हिडिओमध्ये आपण या धरणाबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे। तर चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये तुमचं ढीग प्रेम द्या। सन 1897 ते 98 मध्ये पडलेल्या मोठ्या दुष्काळात प्रजेचे अतोनात हाल झाले। प्रजेची पाणी टंचाईची समस्या कायमची नष्ट व्हावी या हेतूने छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी धरणाची उभारणी केली। सन 1902 मध्ये युरोप दौऱ्याहून परत आल्यानंतर धरण उभारणीच्या दृष्टीने भोगावती नदीत फेजिवडे येथील बुद्धगंगा नदीवर छत्रपती शाहू महाराजांनी मेल्टन या अधिकाऱ्याची धरण बांधण्यासाठी नियुक्ती केली। दिनांक 14 नोव्हेंबर 1909 या साली हे धरण बांधण्यास सुरुवात केली। सन 1909 ते 1918 पर्यंत या धरणाचे 40 फूट बांधकाम पूर्ण झाले होते। या धरणाच्या बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी कॅम्बेंजर विला या वास्तूची त्या काळी उभारणी करण्यात आली होती। त्याच दरम्यानच्या काळात पहिल्या महायुद्धामुळे या धरणाचे बांधकाम काही काळ रखडण्यात आले। त्यातच 1922 मध्ये छत्रपती शाहू महाराजांचे निधन झाल्यानंतर 1940च्या दरम्यान हे काम पुन्हा रखडले गेले। त्यानंतर 1949 ला छत्रपती राजाराम महाराजांनी हे धरण पुन्हा बांधण्याचा निर्णय घेतला आणि हे धरण 1955 ला बांधून पूर्ण झालं। दिनांक 30 मे 51च्या या पत्रानुसार या धरण बांधणीसाठी 2,55,00,000 रुपये अंदाजपत्र केले होते। इसवी सन 1949 मध्ये धरणात सर्वप्रथम 600 TMTC पाणीसाठा करण्यात आला। धरणाच्या सुरक्षेसाठी व मजबूतीसाठी भूकंप प्रतिरोधक असे सिसे भरून घेतले होते। तसे सन 1952 मध्ये देशातील दुसरे व राज्यातील पहिले असे जलविद्युत केंद्र येथे उभारण्यात आले, पण सध्या येथे वीज निर्मिती केली जात नाही। सध्या राधानगरी धरणाचे जलवाटी क्षेत्र 11,67,000 चौरस किलोमीटर आहे। त्याचबरोबर पाणीसाठा 8.36 TMC एवढा आहे। पायाची रुंदी 100.3 फूट तर उंची 18.6 फूट, ज्यावरून धरण मजबूतीसाठी किती काळजी घेतली असेल हे लक्षात येते। या धरणामुळे कोल्हापुरातील आणि आजूबाजूच्या गावातील हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे। धरण ज्यावेळी 100% भरले जाते त्यातील पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी धरणावरती 7 स्वयंचलित दरवाजे बसवण्यात आले। या दरवाजांवरती ज्यावेळी जास्त प्रमाणात पाण्याचा दाब पडतो त्यावेळी एक दरवाजे ऑटोमॅटिक ओपन होऊ लागतात। त्यातून भरपूर मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतो। असे स्वयंचलित असणारे एकमेव भारतातील हे राधानगरी धरण आहे। आज या धरणाला 100 वर्षे पूर्ण झाली तरी हे धरण भक्कम स्थितीत उभं आहे। या धरणाला कोणतीही गळती नाही। या धरणामुळे भोगावती आणि पंचगंगेच्या नदी खोऱ्यातील कृषी औद्योगिक क्षेत्रात खूप मोठी क्रांती झाली। अनेक कारखाने औद्योगिक प्रकल्प उभारले गेले। केवळ एका दुष्काळाचा धडा घेऊन छत्रपती शाहू महाराजांनी संस्थानाचे स्वतंत्र सिंचन धोरण आखले। राजा लोकहितदक्ष असला की प्रजेची कशी चौफेर प्रगती होते याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे राधानगरी धरण हे एक आदर्श घेण्यासारखे आहे। तर कसं काय विशाळ पब्लिक, राधानगरी धरणाचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओज पाहिजे आहेत हे मला इंस्टाग्रामवरती तुम्ही DM करा विशाळ।